बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे, आघाडीचे सर्वच मान्यवर नेते माननीय सोनियाजी असतील, माननीय राहुलजी असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय अरविंदजी केजरीवाल असतील, यांना शतशः वंदन करतो। आज पुन्हा एकदा माननीय उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय। आपल्या सर्वांच्या साथीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने उद्धव साहेब आणि आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठेवेन आणि हुसनाबाई ताईंनी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणजे कोकणचा असेल, ही ग्वाही मी गुरुजी आपल्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे आणि आघाडीच्या मान्यवर नेत्यांकडे देतोय। कारण कोकण हे एक सुसंस्कृत लोकांचं, मतदारांचं, जनतेचं असे कोकण भूमी आहे। वडले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही नाट्य मंडळी असतात ते सोडून द्या, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये कोकणची संस्कृती, कोकणचा विचार टिकवण्याचं काम विनायक राऊतने मात्र प्रामाणिकपणे केलेलं आहे। आज काही जण विचारतात की विनायक राऊतने 10 वर्षात काय केलं। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।